साधारण 90 ते 100 दिवसाच्या आतला मका घेतो, जो कवळा स्वरूपात असतो, चिकाचा मका असतो। ही 5 ते 6 mm असते कुट्टी, म्हणजे जेणेकरून जनावरालाही खायला आणि चावायलाही सोपी पडेल। म्हणजे याच्याने फायदे असे आहेत का दूध वाढतं, दुधाबरोबर तुमचं फॅट वाढतं, फॅट वाढली म्हणजे शेतकऱ्याला 2 पैसा जास्त मिळणार। पारदर्शक बॅग आहे आपली, आपण समोर बघू शकता का त्याच्यात माल खराब झालाय का चांगला आहे का नाहीये। मका एवढ्या प्रमाणात मका असतो टोटली, त्याच्यावर पण आपण मॅन्युफॅक्चरिंग डेट आपलं स्टिकर लावलेलं आहे। आंबवण्यासाठी 21 ते 40 दिवस आपण याला पॅकिंग मध्येच ठेवतो। बरोबर, आंबवल्यानंतर हा आपण विकायसाठी तयार होतो किंवा जनावरांना खाण्यासाठी देऊ शकतो। मंडळी नमस्कार, कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण इलिका ग्रीन कंपनी जळगाव या ठिकाणी आलो आहे। तर या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या मका वाणाची निवड करून त्यापासून चांगल्या क्वालिटीचा मुरघास बनवला जातो। तर तो कशा पद्धतीने बनवला जातो आणि मुरघास हा खरंच दूध व्यवसायासाठी फायदेशीर आहे का, तसेच कशा पॅकिंग असतात, तसंच फायदा कसा होईल आपल्याला, ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। इलिका ग्रीन कंपनीचे मॅनेजर आपल्यासोबत आहेत, तर प्रथम त्यांचा परिचय जाणून घेऊयात आणि नंतर या कंपनीबद्दल माहिती जाणून घेऊयात। नमस्कार। नमस्कार, आपला परिचय करून द्या। माझं नाव भाऊसाहेब लोखंडे, मी इलिका ग्रीन कंपनीमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करतो। आमची कंपनी मार्च 2025 ला एस्टॅब्लिश झाली, स्थापन झाली, तेव्हापासून आम्ही मुरघास बनवायला सुरुवात केलेली। थोडी माहिती आपल्या कंपनीबद्दल द्या। कंपनी म्हणजे थोडक्यात आम्ही उच्च क्वालिटीचा उत्तम दर्जाचा मुरघास बनवतो, सायलेज बनवतो। आणि दुसरी गोष्ट अशी का जो सायलेज बनवतो त्याच्यासाठी लागणारं जे आम्हाला क्षेत्र आहे, तर आम्ही काही शेतकरीकडनं करारावर पण आम्ही 150-200 एकर क्षेत्र घेतलंय। तिथं ते शेतकऱ्यांकडनं आम्ही करार करून वर्षाला 3 वेळेस पीक घेतो, त्याचा मका कटिंग करून हार्वेस्टिंग करून इथं आणतो। आणि आमचं स्वतःचंही काही क्षेत्र आहे, म्हणजे 100-150 एकर आमचं स्वतःचं पण आहे आणि शेतकऱ्याचं पण आहे। ते आम्ही तिथं मका घेतो, तो हार्वेस्टिंग करून मग तो इथं आणतो। तो मका आम्ही साधारण 90 ते 100 दिवसाच्या आतला मका घेतो, जो कवळा स्वरूपात असतो, चिकाचा मका असतो, त्याची हार्वेस्टिंग करून इथं आणतो। एक चांगल्या क्वालिटीची मका आणण्यासाठी आपल्याला बियाणे चांगलं वापरलं गेलं पाहिजे। बरोबर, तर ते बियाणं कोणत्या? आता शक्यतो बघा, आम्ही 3 प्रकारचे बियाणे यूज करतो। अडवांटा 751 म्हणजे 751 वाला, पायोनियर 3355 आणि 9150। आता हा सगळ्यात बेस्ट क्वालिटीचा मका आहे, पण जास्त करून आम्ही अडवांटा 751 वापरतो। त्याच्या मागचं रिझन असं आहे का त्या मक्यात गोडवा असतो। बरोबर, तर तो कवळा जर आपण मका इथं फर्मेंटेशनला म्हणजे आंबवण्यासाठी ठेवला तर तो मुरघास आहे ना थोडासा गोडसर होतो, म्हणजे थोडक्यात गुळासारखा, तर जनावराला खाण्यासाठी त्याला चांगलं असतं। बरोबर। आता एक सांगा, जी मकाची स्टेज असते कटिंगची 90 ते 100 दिवसाची तुम्ही म्हणता, बरोबर, तर ही जी मका असते ते तुम्ही स्वतः लक्ष देता थोडे? हो, त्याच्यासाठी आम्ही आमच्या कंपनीचा एक सुपरवायझर ठेवलाय, तो दर वीक मध्ये प्रत्येक क्षेत्रात व्हिजिट करतो। ज्या ज्या एरियात आम्ही जे क्षेत्र निवडलंय तिथं जाऊन तो व्हिजिट करतो, मका कसा आहे, काय त्याला कमतरता पडते, त्या फार्मर संघही तो स्वतः बोलतो, म्हणजे शेतकऱ्या संघ, आणि त्याच्यानंतर मग तो आम्हाला अपडेट देत असतो। म्हणजे मकेला काय कमतरता असेल, बरोबर, किंवा कोणता रोग आला असेल, बरोबर, तर तो सुपरवायझर पूर्ण गाईड करून काय डिटेल पण देत असेल। बरोबर। आता जो मका हे तर आपण कटिंग करून आलेला आहे, बरोबर, तर तो कटिंग तुम्ही कशा स्वरूपात करताय? ती कटिंग आमची 2 प्रकारे होती तिथं, एक हार्वेस्टिंग करतो आम्ही आणि एक चाप कटरनी कटिंग करतो। काही ठिकाणी समजा आता पाऊस वगैरे पडलेला असेल का हार्वेस्टर मशीन जात नाही, तर त्याच्यामुळे मग आपण तिथे चाप कटरचा यूज करतो। तर त्याच्यामुळे मग ते 2 प्रकारची कटिंग होती। ती कटिंग झाल्यानंतर आम्ही तिथे आमचे स्वतःचे कंपनीचं ट्रॅक्टर, ट्रॉल्या वगैरे, आम्ही त्या ट्रॉल्या भरतो आणि त्या ट्रॉल्या इथं गोडाऊनला आणतो, त्याच्यानंतर इथं पॅकिंग होते। ही 5 ते 6 mm असते कुट्टी, म्हणजे जेणेकरून जनावरालाही खायला आणि चावायलाही सोपी पडेल, अशा पद्धतीने 5 ते 6 mm पर्यंत आपण कुट्टी करतो। बरोबर, तर हे पॅकेजिंग करताना पॅकिंग कसं करता
आणि किती किलो मध्ये? आता हे बघा सर, आमच्याकडे दोन प्रकारच्या पॅकिंग आहेत. एक बॅग पॅकिंग आणि एक बेल पॅकिंग. बर. तर बॅग पॅकिंग मध्ये आम्ही साधारण 35 ते 50 किलो पर्यंत पॅकिंग करतो. आणि दुसरी गोष्ट जी बेल आहे ती आम्ही 40 ते 60 किलो पर्यंत पॅकिंग करतो. पहिले आम्ही केली होती जवळजवळ 80 ते 100 किलो मध्ये, परंतु ते काय व्हायचं का बऱ्याच शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट होती का सर उचलायला जमत नाही, 2 जण लागतात किंवा गाडीवर नेता येत नाही. तर त्याच्यामुळे मग आम्ही ती आता कमी केली साईज. आणि आता सध्या आम्ही 40 ते 60 किलो वाली पण, आणि कोणाची रिक्वायरमेंट असेल तर त्या पद्धतीने आम्ही त्याला 500 किलो पाहिजे तर 500 किलोची ही पॅकिंग देऊ शकतो. रिक्वायरमेंट नुसार आम्ही डिसाईड करतो, जशी ज्याची क्वांटिटी जशी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार. बरोबर आहे. तर एखाद्या शेतकऱ्यानं, डेअरी फार्मरनं तुम्हाला जर म्हटले की आम्हाला 1-1 टनाचे भूत पाहिजेत, बरोबर, तर तशी रिक्वायरमेंट असेल, ऑर्डर असेल तर तुम्ही प्रोव्हाइड करतात. पण त्याचा एक लॉस पण असा असतो सर की मुरघासला हवा लागली नाही पाहिजे. कारण जे आपण आंबवण्यासाठी प्रोसेस करतो ती मी तुम्हाला पुढे सांगतोच, पण त्याला जर हवा लागली, बाहेरचा ऑक्सिजन मिळाला तर तो मुरघास वेस्टेज जातो. तर त्याच्यामुळे जर त्यांचा डेलीचा यूज 1 टनाचा असेल तर मग त्यांनी 1 टन घेतलेला योग्य राहील. अदरवाईज ही म्हणजे बॅग पण सोपी पडते किंवा बेल पण सोपी पडते. का एक बॅग तुम्ही फोडली 50 किलोची, ती यूज केली, ऍटलिस्ट त्यांच्याकडे म्हणजे मोठा डेअरी फार्मर आहे तर त्यांच्याकडे ऍटलिस्ट 500-600 गाई म्हशी असतातच. तर त्यांनी 50 किलो 100 किलो फोडले तर ते डेली यूज करू शकतात. बरोबर. तसं 100 म्हणजे 1 टनाची जर त्यांनी बॅग फोडली आणि त्याच्यातला 500 किलो वापरला, 500 किलो तसाच पडला, तर मग ते ऑक्सिजन जर लागली किंवा बाहेरची हवा लागली तर मग तो मुरघास खराब होतो. बरोबर आहे. आणि त्यामुळं आपल्या जनावरांना पण नुकसान होतं. म्हणजे तो जर पोटात त्यांच्या गेला तर नुकसान होऊ शकतं. नुकसान होतं. बरोबर आहे. मुरघास मध्ये असं असतं सर की आपला जो मुरघास आहे हा मका मुरघास आहे, म्हणजे मका सायलेज आहे. आता मुरघास मध्ये नेपियर घासचा बी बनवला जातो, कोणी जो घास लावतो त्याचाही मुरघास बनवतात, किंवा कोणी मक्याचा कंस विकून जो हे पडलेला असतो म्हणजे स्ट्रीम असतं झाड पाला, त्याचाही मुरघास बनवतो. पण आपण कंसासहित म्हणजे आपला जो आहे तो मका मुरघास आहे, त्याला आपण सायलेज पण म्हणतो. बरोबर. एक साधारण एक जे मक्का असतो पूर्ण, बरोबर, त्याच्यात किती कंस असणारे मका तुम्ही निवड म्हणजे? शक्यतो बघा 2 ते 3 कंस असतात एका स्ट्रीमला, एका झाडाला. तर तो आपण डायरेक्ट बुडापासून कट करतो आणि त्याची आपण हार्वेस्टिंग म्हणजे कुट्टी करतो. बरोबर. म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीचा उत्तम दर्जाचा बनवतो. आणि दुसरी गोष्ट अशी का जनावरांसाठी मका सायलेज हे उत्तम दर्जाचा चारा मानला जातो आणि आपल्याकडे हा चारा 12 महिने अवेलेबल असतो. बरोबर. आता तुम्ही म्हणला जनावरांसाठी महत्वाचा आहे, बरोबर. तर कशा पद्धतीने महत्वाचा आहे चारा? महत्वाचा म्हणजे बघा, त्याच्यात आपण कुठल्याही प्रकारे केमिकल युक्त म्हणजे मिश्रण ठेवत नाही. तो टोटली आपला ऑर्गॅनिक चारा आहे. आणि मी आताच सांगितलं तुम्हाला की जो मका सायलेज आहे तो मका सायलेज जनावरांसाठी उत्तम दर्जाचा चारा मानला जातो. ज्या वेळेस कोरडं हंगाम असतं म्हणजे थोडक्यात उन्हाळा असतो, बऱ्याच ठिकाणी चारा अवेलेबल नसतो किंवा मग म्हणजे मिळतच नाही, तर त्यावेळेस हा मका मुरघास आपल्याला फायदेशीर पडतो. आणि याची कॉस्टही काय म्हणजे जास्त नाही. जे तुम्ही ड्राय फोडर म्हणजे थोडक्यात आपली ढेप किंवा दूध कांडी वगैरे जे घेता त्याच्या रेटच्या अगेन्स्टमध्ये हा 60% कमी रेटमध्ये मिळतो. त्याच्यामुळे हा एकदम बेस्ट आहे. आणि याच्याने दुधामध्ये 10 ते 15% वाढ होती. दुधा बरोबर त्याच्यात फॅटही वाढते. आणि शिवाय दुसरी गोष्ट अशी की जनावरांची शारीरिक सृष्टी ही चांगली असते. आणि हा मुरघास तुम्ही नुसतं गाई म्हशीला, शेळीला, मेंढीला नाही, ऍटलिस्ट तुम्ही बैलालाही खाऊ घातलं तर त्याचीही लॉंग लाईफ वाढते. बरोबर आहे. म्हणजे याच्याने फायदे असे आहेत का दूध वाढतं, दुधाबरोबर तुमचं फॅट वाढतं. फॅट वाढली म्हणजे शेतकऱ्याला 2 पैसा जास्त मिळणार. त्याचबरोबर तुमचा जर बैलाला खाऊ घातलं तर त्याची जी लाईफ टाईम आहे म्हणजे ज्याचे जे आयुष्य आहे ते वाढतं. कारण हे काम करतं तुमची बॉडी फिटनेस ठेवण्यासाठी, इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी. बरोबर. आता मला सांगा, बाहेर बघायला गेलं तर शेतकऱ्यांची अशी ओरड येते की आम्ही मुरघास तर घेतो, बरोबर, पण बॅग मध्ये खराब असतो, कधी मध्ये निघतो. तर हा प्रकार कशामुळे होतो? आता त्याच्यासाठी एक आमचा बेनिफिट असा आहे की आम्ही प्रत्येक बॅगवर, बेलवर आमचा स्टिकर लावतोय. स्टिकरवर बारकोड आहे, विथ मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे, वेट आहे, सगळं काही. जर एखाद्या शेतकऱ्याला नाही ते इंग्रजी वाचता येत किंवा समजत, त्यांनी त्याच्या गुगलवर स्कॅन जरी केला बारकोड तर सर्व डिटेल येते मराठीत. का तुमचा कधी पॅकिंग केलाय मका, किती किलो आहे, काय, तर त्याला ते लगेच समजू शकतो का हा जुना आपल्याला मुरघास दिलाय का आत्ताचा लेटेस्ट मुरघास दिलाय.
बरोबर तर मी मार्केटिंग करतो सर. मी बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात फिरत असतो. बऱ्याच लोकांची हीच कंप्लेंट असते का सर ऍक्च्युली आम्हाला माहित नसतं का कधी बनवला काय बनवलं. बरोबर. म्हणून आपण बॅग किंवा बेलवर ही म्हणजे पारदर्शकता ठेवली आहे ग्राहकासाठी. दुसरी गोष्ट आपण बॅग पण जी बनवतो ती टोटली म्हणजे पारदर्शक बॅग आहे आपली. बरं. का आपण समोर बघू शकता का त्याच्यात माल खराब झालाय का चांगला आहे का नाहीये. बरोबर आहे. आता जे तुमची कंपनी आहे, बरोबर. कंपनीचं विजन काय आहे सध्या? कंपनीचं विजन म्हणजे बघा, माझे जे म्हणजे सीओ आहे कंपनीचे, यांचं विजन हे होतं का आपण गौमातेला चारा खाऊ घालू, पण तो ऑर्गॅनिक पद्धतीचा चारा खाऊ घालू. कारण कुठं ना कुठं आज शेतकरी दूध वाढवण्यासाठी टॅबलेट जे केमिकलच्या किंवा इंजेक्शन मार ह्या त्या गोष्टी, कारण त्यालाही 2 पैसे कमवायचे, तो त्याचा सोर्स बघणार आहे. बरोबर. तर आपण त्यांना नाव नाही ठेवते, पण कुठं ना कुठं आज जर आपण ऑर्गॅनिक चारा जर दिला, कारण की काय होतं का केमिकलच्या गोळ्या खाऊन ते दूध ते मार्केटला जाणार म्हणजे आपल्यापर्यंत येणार, आपण ते दूध पिणार म्हणजे थोडक्यात आपल्याला काही कॅन्सर रोगराई ह्या त्या गोष्टी होणारच. बरोबर आहे. तर कुठं ना कुठं आपण त्याच्यावर पूर्णपणे 100% आळा नाही घालू शकत, पण कुठं ना कुठं एक 10-20% जरी त्याच्यावर प्रतिबंध झाला, बरोबर. कुठंतरी आपण शेतकऱ्याला हा ऑर्गॅनिक चारा म्हणजे एक नैसर्गिकरित्या बनवलेला चारा जर खाऊ घातला तर शेतकऱ्याचाही फायदा आहे, आपल्या शरीराचाही फायदा आहे. हे आमचं विजन आहे, म्हणून आम्ही मुरघास सिलेक्ट केलाय. बरोबर. आणि मुरघास मध्ये आम्ही उतरलोय. आता आमचं कंटिन्युअसली काम चालू आहे. आम्ही पूर्ण ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये डिलिव्हरी देतोय. दुसरी गोष्ट का आमचं डेलीचं म्हणजे एक साधारण 100 टन माल काढण्याची कॅपॅसिटी आहे. आणि आमचं विजन असं आहे का पूर्ण 12ही महिने आम्ही तो माल प्रोव्हाइड करू शकतो, उपलब्ध करू शकतो. बरोबर. शेतकऱ्यांनी खरेदी करायचं गेलं तर त्यांना होम डिलिव्हरी मिळू शकते? आम्ही होम डिलिव्हरी पण देतो. आता आमच्याकडे शक्यतो क्वांटिटीमध्ये असेल तर होम डिलिव्हरी, 1-2 बॅग असेल तर आम्ही आमच्या कंपनीचं गोडाऊन पण ठेवलंय जळगावमध्ये सिटीत, तिथं येऊन ते घेऊन जाऊ शकतात 1-2 बॅग. पण जे समजा 5 टन 10 टन ज्यांना माल पाहिजे त्यांना आम्ही डायरेक्ट डिलिव्हरी करून देतो. आमच्याकडे ट्रान्सपोर्टची सुविधा आहे, त्याच्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही. पण एवढंच आहे का डिलिव्हरी करून द्यायची असेल तर त्याचं जे ट्रान्सपोर्ट चार्जेस आहे ते इन्क्लूड होतील तुमच्या रेटमध्ये. नाहीतर मग तुमचं ट्रान्सपोर्ट द्या, आम्ही इथून माल लोड करून देऊ, तुमचे पैसे वाचतील. बरोबर. बरोबर. बाकी आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून पॅकेजिंग बघूयात. जे मका येते ते काय क्वालिटीचे आले या ठिकाणी बघूयात, आणि जे बॅग पॅक केलेले आहेत ते सुद्धा आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दाखवा. ठीक आहे. तर मंडळी, या ठिकाणी आता पॅकेजिंगचं काम चालू आहे. तर पॅकेजिंग दाखवण्यापूर्वी आपण हा चारा कशा पद्धतीचा आहे ते बघूयात. दादा, चारा दाखवा, कशा क्वालिटीचा तुम्ही चारा आणताय. हे बघा, तुम्ही बघू शकता याच्यात हे मका एवढ्या प्रमाणात मका असतो टोटली. बघू शकता मंडळी, चाऱ्यासोबत फुल म्हणजे मका सुद्धा भरपूर आहे. मकाचे दाणे तुम्ही बघू शकता, आणि सर्व अशाच क्वालिटीचा सर्व हा चारा या ठिकाणी आहे. आता आपण पॅकेजिंग कोणत्या कोणत्या ह्याच्यात करते ते आपण बघूया. बॅगची पॅकेजिंग चालली का? बॅगची पॅकेजिंग चालली. ती कशी कशी पॅकेजिंग असते ते आम्हाला दाखवा. हे बघा, आता तुम्ही बघू शकता जो शेतातनं आणलेली कुट्टी आहे, हार्वेस्टिंग केलेलं मटेरियल, ते आम्ही इथं डंप करतो. डंप केल्यानंतर ते या कंटेनरनी वर जातं. ठीक आहे. वर गेल्यानंतर तिकडं बॅग मध्ये पडतं. बॅग पूर्ण फुल झाल्यानंतर त्याला इथं रोटेट केलं जातं. ठीक आहे. रोटेट केल्यानंतर या हायड्रोलिकनी त्याला प्रेस केलं जातं. पूर्णपणे प्रेस झाल्यावर परत एकदा रोटेट होती. रोटेट केल्यानंतर ती बॅग इथनं काढली जाते. नंतर या कंटेनरवर ठेवल्यानंतर व्हॅक्युम पॅकिंगसाठी बॅग इथं येते. मंडळी बघू शकता, आता व्हॅक्युम साठी त्या ठिकाणी बॅग येते आणि अशा पद्धतीनं पॅक होत आहे. अशा पद्धतीने बाहेर निघाल्यानंतर त्याचं वेट केलं जातं. ते वेट झाल्यानंतर तिकडनं ऑटोमॅटिकली बारकोडचं जे स्टिकर आहे ते बाहेर निघतं. बरं. ते स्टिकर इथं चिटकवल्यानंतर आपण त्याला तिकडे शिफ्टिंग करतो. ठीक आहे. आता ह्याच्या बारकोड स्टिकरवर काय काय ह्याचे याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि वेट किती आहे, त्याचा सिरियल नंबर, बॅच नंबर, हे सर्व त्याच्यावर येऊन जातं. बरोबर आहे. आणि अशा पद्धतीने ट्रान्सपरंट बॅग आहे. हो, ट्रान्सफॉर्मर बॅग आहे. त्याच्यात पूर्णपणे पारदर्शकता तुम्ही बघू शकता. याच्यात मका पण किती आहे, कसा आहे, तो सर्व काही तुम्ही चेक करू शकता. बघू शकता मंडळी, अशा पद्धतीची पॅकिंग आहे. आपण इझिली या ठिकाणी आतमधलं सर्व बघू शकतो, कारण
पूर्ण ट्रान्सपरंट बॅग आहे. अशा पद्धतीने पूर्ण इयर काढला गेलेला आहे. इथून पुढे फर्मेंटेशनची प्रोसेस म्हणजे आपण जो हा चारा आहे हा आंबवतो. आंबवण्यासाठी 21 ते 40 दिवस आपण याला पॅकिंग मध्येच ठेवतो. बरोबर. आंबवल्यानंतर हा आपण विकायसाठी तयार होतो किंवा जनावरांना खाण्यासाठी देऊ शकतो. तर आता आंबवण्यामागचं रिझन किंवा बरेच लोक म्हणतात का मका सायलेजच का जनावराला दिला गेला पाहिजे किंवा मका सायलेजमुळे काय फायदे, की जसे की मी मगाशी सांगितलं का मका सायलेजमुळे दूध वाढतं, रोग प्रतिकार शक्ती वाढती किंवा त्याच्या दुधाची फॅटही वाढती. परंतु ही का वाढती तर त्याच्यामध्ये न्यूट्रिशन जे असतात ते असतं क्रूड प्रोटीन, क्रूड फायबर, नंतर न्यूट्रिशन, त्याच्यानंतर ॲश, त्याच्यानंतर तंतुमय पदार्थ म्हणजे खनिज जे की तुम्ही मॅग्नेशियम, पोटॅशियम, सल्फर या सर्व गोष्टी ॲडेड होतात आंबवल्यानंतर. म्हणून तो मका हा सर्वात बेस्ट मानला जातो. मका सायलेज किंवा मका मुरघास हा बेस्ट मानला जातो आणि उत्तम दर्जाचा मानला जातो. म्हणून हा शेतकऱ्यांनी त्यांच्या जनावरांसाठी देणं आवश्यक आहे. हे बघा आजची पॅकिंग तर तुम्ही ही आता तुम्हाला हिरवा चारा दिसतोय. बरोबर बरोबर. हा आता तुम्ही येऊ शकता. का हा फर्मेंटेशन झालेला चारा आहे म्हणजे बॅग आहे. मुरघास. तर याच्यात तुम्हाला हिरवापणा कमी दिसतोय. ऍक्च्युली याला अजून पूर्ण 21-40 दिवस झालेले नाहीये, पण त्याचं फर्मेंटेशन प्रोसेस चालू आहे. तरी पण त्याच्या कलर मध्ये चेंज झालाय. म्हणजे ऑटोमॅटिक ते होत त्याच्या प्रोसेसनुसार होत आहे फर्मेंट. बरोबर 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 आहे. तर मंडळी आंबवून झाल्यानंतर अशा पद्धतीचा चारा आपल्याला बघायला मिळतो. तुम्ही ही बॅग बघू शकता. सर्व अशा बॅग आहेत, ट्रान्सपरंट आहेत. तर मंडळी आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून बेलची पॅकिंग कशी केली जाते ते बघूया. तर जसं की तुम्ही बघू शकता की इथनं वर मटेरियल पडल्यानंतर इथं रोल तयार होतो. रोल तयार झाल्यानंतर ऑपरेटर याच्यावर प्लॅस्टिक चढवतो. मग ते आतल्या बाजूने त्याच्यावर राऊंड शेप मध्ये प्लॅस्टिक चढलं जातं. प्लॅस्टिक कम्प्लीट झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक इथं सायरन वाजतं. म्हणजे ते प्लॅस्टिक कट झाल्यानंतर हो कम्प्लीट झाल्यावर पॅकिंग झाल्यानंतर तो इथं बाहेर पडतो. तर अशा पद्धतीने तो बाहेर पडतो. मंडळी बघू शकता हा रोल आपला तयार झालेला आहे या ठिकाणी आणि अशा पद्धतीनं हा या ठिकाणी येऊन पडतो. तर इथून पुढे प्रोसेस कशी असते? इथून पुढे आता याला बाहेरच्या बाजूनी प्लास्टिक रॅपिंग होईल. बघू शकता तुम्ही. मंडळी अशा पद्धतीने पॅकेज आहे आणि फर्मेंटेशनची याची पण तशीच प्रोसेस जशी बॅगची असते. बरोबर. आता ही पॅकिंग झालेला रोल याच्यावर टाकला जातो. नंतर तो वजन काट्यावर नेतात. त्याचं वजन केलं जातं. वजन करून याच्यावरही आपण स्टिकर पेस्ट करतो. बरं. मंडळी जशी बॅगची प्रोसेस आहे तशी इथून पुढे या बेलची पण प्रोसेस आहे. या ठिकाणी याच्यावरती कंपनीचा स्टिकर लागतो आणि तुम्ही बघू शकता जेवढं यामध्ये वजन आलेलं आहे तेवढं वजन, त्याची पॅकेजिंग डेट, बाकी सगळ्या गोष्टी कंपनी ॲड्रेस या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल. या ठिकाणी पॅकिंग होऊन आलेले आहेत. तर जास्त डिमांड कोणती, याची आहे का बॅगची आहे? असं काही नाही. आता ज्या लोकांची जशी रिक्वायरमेंट असेल तसं आपण तयार करतो. बरेच लोक म्हणतात आम्हाला बेलमध्ये पाहिजे किंवा पॅकेज, काही लोक म्हणतात आम्हाला बॅगेत पाहिजे. तर रिक्वायरमेंट नुसार आम्ही पॅकिंग ठेवली आहे. असं काही म्हणजे हे नाहीये, कारण मटेरियल सेम आहे. फक्त याच्यावर एवढं जे काही राऊंड शेप मध्ये आहे ते स्क्वेअर शेप मध्ये. आणि याच्यावर सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग, याच्यावर पण आपण मॅन्युफॅक्चरिंग डेट आपलं स्टिकर लावलेलं आहे. याच्यावरही तुम्हाला सिरियल नंबर, बॅच नंबर, तुमची मॅन्युफॅक्चरिंग डेट, वजन किती ते सर्व काही मिळेल. बरं. हा. तर मंडळी अशा पद्धतीनं आहे आणि बघू शकता असे हे बेल आहेत, अशा या बॅग आहेत. तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या रिक्वायरमेंट नुसार चांगल्या क्वालिटीचा चारा खरेदी करू शकता. तुम्हाला जर हा चारा, हा मुरघास जर खरेदी करायचा असेल तर स्क्रीनवरील संपर्क क्रमांकावरती संपर्क करा. इलिका ग्रीन कंपनी जळगाव या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि या ठिकाणी जे काय तुमची माहिती असेल किंवा हा मुरघास खरेदी करायचा असेल ते खरेदी करा. आजच्या या व्हिडिओमध्ये आज इथेच थांबूयात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.